दाखव दाखव दाखव. एक मासा पकडलेला याचे त्यांनी. मासा बघू शकता काय, याच्या आवडात मासा आहे तो. काय नाही, चप्पल माझी चिखलात माखलेली आहे अशा पद्धतीने. दाखव तुझी चप्पल काय झाली. बघा तुम्ही, चप्पलीचे वाट लागलेली आहे पूर्ण. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. बघा गाईस काय हलना चाललेले आहे आमचे. अभी मजा आएगा ना भिड़ो. काय बघू शकता तुम्ही इथं, देख लो भाई. जेलीफिश. ती चप्पल गाईस आता पाण्यात पडता पडता वाचलेली आहे. पुढं बघा गाईस किती चिक्कोल आहे. मी या मासा यो नहीं. नाही, ये जेलीफिश. तर गाईस वेलकम आहे आपला नवीन ब्लॉग आरडी ब्लॉगमध्ये. तर गाईस आता मी इथून ब्लॉग चालू केलेला आहे. तर सध्या मी हा थोडा जंगल भाग दिसतोय तुम्हाला, असं वाटतंय ना मला पण. बात तो सही है. तर माझ्याबरोबर हा एक माझा मित्र आहे. तो एक बॅटरी आहे पुढं. गजब बेइज्जती है. त्याचं नाव तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेल. का सांगा तुम्ही काय असू शकते त्याचं नाव. तर आता मी सध्या सरळ चाललेलो आहे. पुढे एक नदी लागते. तळा आहे म्हणजे गावाचा. तर तो तुम्हाला दाखवतो पूर्ण. मी नदी तशी मस्त बसायला वगैरे केलेला आहे. तो सुद्धा आहे बघायला मिळणार ती तशी. आणि वारा पण आहे ती तशी. तुम्हाला दाखवतो मी. तर चिंबोरे मासे वगैरे काय आले असतील तर चला पुढे जाऊ, आपण मस्त एन्जॉय करू. आजचा असंच ब्लॉग होणार आहे नेचरच्या रिलेटेड. तर चला पुढं मिळूया पुढं. अभी मजा आएगा ना भिड़ो. मस्त म्हणजे वातावरण बघा, चेक करा. आपला शेत वगैरे लावलेलं आहे सर्व ना. पुढं असं काय दाखवतो वरती बघा काय दिसतं तुम्हाला. ताडगोलाचं झाड किती उंच आहे. ताडगोला भेटले आम्हाला. हे बघा ताडगोळा हा असा असतो. ह्याच्यामध्ये खायला मस्त असतं सफेद सफेद वगैरे. यांना सगळ्यांना माहिती आहे काय आहे. तर असतं त्याला फेकू द्याला. पुढे जाऊ पटापट. चला पटापट. मासा यो. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. नाही, ये जेलीफिश. तर काहीच आले पुढं. मी दाखवतो पूर्ण तुम्हाला. इथून थोडासा खडबड भाग आहे. ऑफरोडिंगसाठी बाईक आणायला लागत होती गाईस. चला पूर्ण तळा दाखवतो तुम्हाला. पुढं काहीच वाटतं कोणतरी फ्रेंड्स वगैरे. बघा पुढं बघत राहा. काय झालं रे. बघा चिखोल बघा चिखोल. गाईज तुम्ही बघू शकता, आम्ही एवढ्या ऑफरोडिंग रस्त्यामधून चाललेलो आहे. आणि विजयने माझी जागा घेऊन मला चिखलातून चालवलेलं आहे. घेतलेला आहे. ती चप्पल गाईस आता पाण्यात पडता पडता वाचलेली आहे. पुढं बघा गाईस किती चिखोल आहे. मी या कडेला भागातून चाललेलो आहे इथून. तर बापरे गाईस पूर्ण म्हणजे चप्पलाची वाट आहे. चल चप्पल बघा. दम यायला लागला गाईस पूर्ण. काय सांगू तुम्हाला आता माझी कंडिशन. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय झाले पूर्ण चिखोल मधून एवढं आलो मी इथून. जो पूर्ण भरले का इथून तळा हा. इथून बघू शकता आम्ही एकदम कडेला पण चाललो इथून पुढं. संडेला काय पवायला यायचं इथं. मला पावताच येत नाही. काय चाललंय जा म्हणून सांगतो. वेट वाढवा जाणे माणसांनी जास्त. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय नाही, चप्पल माझी चिखलात माखलेली आहे अशा पद्धतीने. दाखव तुझी चप्पल काय झाली. बघा तुम्ही, चप्पलीचे वाट लागलेली आहे पूर्णपणे. ती आता चाललो तरी चिपकून डायरेक्ट पळतो मी. एक तुम्हाला गोष्ट सांगू का. हा जो पुढचा आहे ना ह्याचं वजन लगभग काहीतरी 20 किलो असेल. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. 40 कसं काय पॉसिबल झालं. गजब बेइज्जती है. काय झालं रे.
गाईस पाय चेक करा माझा, हा बघा पूर्ण चप्पल पण, बापरे चप्पल पण तुटला बघा. इथून एक काम करतो, मला पण हे जुगाड वापरायला लागणार आहे, तर हेच जुगाड वापरतो. थांबा जरा 2 मिनिटं तुम्ही व्हिडिओ. तर गाईस आता हातात घेऊन चाललेलं चप्पल, तर पुढं चला फटाफट मिळू, पुढं जाऊया. हालत एकदम बुरी झाली, खराब झालेली आहे. चप्पलच बेटर होता वाटतं मला ते. बघा गाईस काय हालना चाललेले आहे आमचे. इथून जाऊया साईडून, होऊ शकता चप्पल ले पाय. हे पण तू कसं चांगला राहिला बघू तुझं चप्पल. कौन है ये लोग, कहां से आते हैं? खासियत ओळखून घ्या, काय झालं इथं ओळखून घ्या. तुम्हाला एक दाखवतो थांबा वस्तू काय आहे तुम्हाला. यो काय बघू शकता तुम्ही इथं, जेलीफिश. कमेंट मध्ये सांगा काही काय आहे, मी तुम्हाला सांगतो नक्की काय आहे. तर याला भुसा बोलतात म्हणजे आमच्यामध्ये. तर टाकायचा आतमध्ये मासे सोडलेले त्याच्यात ॲक्च्युली. हा याचा तल्यामध्ये हा काय करतो इथं, पाय धावतो. नाही चप्पल कोण धावणार. काहीच आवाज बरोबर येते की नाही मला सांगा. ॲक्च्युली आता माय खाण्याचं विसरलो इथं. तू काय पोस्ट दिलाय का, काय मासे पकडतो का रे तू असा. रेडी रेडी बघा गाईस जरा थांबा तुम्ही. अच्छा चप्पल धुवायला आपण तिकडे जाऊ. गाईस तुम्ही बघा, विजय चप्पल धुवायला गेले. बघू शकता हात पाय धुतो कसं बघा. विजय हा बघा इकडे हा चप्पल धुतो आणि हा आमची मजा घेतो इकडून. मगाचपासून त्याचे पाय माखले नाही ना म्हणून तो जास्त बोलतो. आता विजय झाला नाही आपलं पाय धावले. चला पुढं पटापट टाकलो आता. बघू शकता तुम्ही आम्ही चाललेलो आहे आणि इथे मेन सीन हा झाला आहे का, इथे जाल टाकलेला आहे आणि त्यात चिंबोरी आम्हाला दिसलेली आहे अटकलेली. तर आपण चाललो आता पुढे चाललो. बघा तुम्ही तिच्या अटकलाय बघा तुम्ही. इथं एक वाघ राहतो गाईस, वाघ आहे इथं. ये तो लेटेस्ट न्यूज है. वाघ आहे. चेतन कुठला जंगल आहे यो, ॲमेझॉनचा जंगल. मॅरेथॉन कुठला आहे यो. चेतन मासे पकडायला आले का तू. दाखव एक मासा पकडलेला आहे चेतननी. मासा बघू शकता काय, याच्या आवडत मासा आहे तो. खूप छान आहे. तर बघू शकता जाळे लावलेले ज्याने की आपला काही घाण कचरा वगैरे असेल तर तो त्या साईडला जाऊ नये. ती मस्त व्यवस्था बघा गाईस. तर मस्त पूर्ण असा टाकलेला आहे तशी. ज्याने जो केलेला आहे तो सर्व इथंच केलेला आहे. आणि इथं सर्व बसायला वगैरे सर्व रात्री काय वगैरे पार्टी करायला असेल आहे तर आपण ते सर्व करतो रात्री येऊन मस्तपैकी. आणि तच गणपती विसर्जन होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर दरवर्षी होतो म्हणून तर इथे मस्त गणपती असं ठेवलं जातं लाईनमध्ये, पूजा करून मग विसर्जन होतो. त्यासाठी इथं पावसाळ्यामध्ये काही समस्या नको यायला म्हणून असं जरा बसलेलं आहे 2 मिनटं. जसं का तुम्ही बघितलं दमून वगैरे आला तिथून चालत. किती मोठा आहे बघा इथून पूर्ण तेवढा अख्खा फिरून आला होता. असं थोडं इथे रिलॅक्स होणार. कसं वाटलं तुम्हाला. गाईस चेक करा, बसलेलं आहे मस्त जरा पायावर पाय ठेवून. कसं वाटलं आता इथे येऊन आपल्याला जरा सांगा 2 गोष्टी मित्रांनो आपल्या. इथे येऊन गाईस और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. यो ब्लॉकर नाही म्हणू शकत. काय गोष्ट नाही काही असं होतं कधी कधी बोलायला म्हणजे. गाईस इथे येऊन ना आम्हाला खूप 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 म्हणजे खूप छान वाटला. कारण की इथे येऊन हवा बघा तुम्ही, हवा पाणी अरे कहना क्या चाहते हो. आणि निसर्गाचं बघा तुम्ही, वातावरण बघा किती झाडं आहे तिथे.
तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? काहीच आता बघू शकता तुम्ही, जास्त वेळ झाला आता, विजेला झोप लागली, तो आता बघू शकता तुम्ही झोपला इथे, बघा तुम्ही, बघा आता मी इथं तळ्यावर आलेलो आहे, पूर्ण तळा दिसतो का आमचा, बघा तुम्ही, बघा बघा. देख लो भाई. तर काही सर्व फिरून वगैरे झालेलं आहे. टाइमपास केला मी. तर आता निघतोय घरी. तर ब्लॉग असा टाइमपासचा होता काही, जसं की मी तुम्हाला बरेच ब्लॉग दाखवत असतो, एक्सप्लोर करतो मार्केट वगैरे, इकडे तिकडे जातो फिरतो, तुम्ही बघतात ते पण एन्जॉय करतात. पण असं कधी कधी आपला घरचा पण ब्लॉग व्हायला पाहिजे, म्हणून मी आता टाइमपास वगैरे आलतो इथं. तर विचार केला तुम्हाला पण काहीतरी दाखवू. तर जसं काय तुम्ही हिंदीमध्ये माझे ब्लॉग बघतच असतात. तर आता सध्या गावात आहे, तर जिथला इथं राहतो आपण, तिथला भाषा बोललाच पाहिजे आपण. तर म्हणून हा ब्लॉग मी मराठीमध्ये बनवला. जर चांगला वाटला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि छोटंसं कमेंट, जसं की मी तुम्हाला मधून बोललो, कमेंट नक्की करा. आणि हे बघा तुम्ही काय करतो. तर चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.